नमस्ते मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये क्रियापदाबद्दल माहिती पाहत होतो. आपल्याला मी क्रियापदाचे 3 प्रकार मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. ते म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद, त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार होते. मोनो ट्रान्झिटिव्ह म्हणजे एक कर्म असलेले आणि डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे 2 कर्म असलेलं क्रियापद, त्याला आपण सकर्मक क्रियापद किंवा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतो. आता दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद, ज्याला कर्माची आवश्यकता नसते. आणि तिसरा प्रकार आपण पाहिला होता ऑक्झिलरी व्हर्ब्स, त्यालाच आपण हेल्पिंग व्हर्ब्स, त्यालाच आपण लिंकिंग व्हर्ब्स असं म्हणतो. अशा पद्धतीनं आपण 3 क्रियापदाचे प्रकार पाहिले होते. आणि मी आपल्याला असंही सांगितलं होतं की आणखी क्रियापदाचे 2 प्रकार असतात. ते प्रकार आता आपल्याला पाहायचे आहेत. आता त्यातला पहिला जो प्रकार असतो त्याला म्हणायचं फायनाईट व्हर्ब, FINIT. फायनाईट व्हर्ब म्हणजे त्याला मराठीत म्हणतात मर्यादित क्रियापदे. आता मर्यादित क्रियापदे म्हणजे काय किंवा कोणत्या क्रियापदांना मर्यादित क्रियापद म्हणायचं? द वर्ब फॉर्म विच डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू the verb form which changes according to tense of the sentence. वाक्याच्या काळाप्रमाणे, तसंच पर्सन अँड नंबर ऑफ द सब्जेक्ट, कर्त्याच्या पर्सन म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, अशा पद्धतीने त्यांना पर्सन म्हणायचं पुरुष. आणि नंबर एक वचन आहे का अनेक वचन आहे त्याप्रमाणे जर असं बदलत क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणायचं मर्यादित क्रियापद म्हणजेच फायनाईट व्हर्ब. फायनाईट व्हर्ब हे अत्यंत आवश्यक असतं. नो सेंटेन्स कॅन बी फॉर्म विदाउट फायनाईट व्हर्ब. फायनाईट व्हर्ब किंवा मर्यादित क्रियापदाशिवाय वाक्य तयार होत नाही. म्हणजे मर्यादित क्रियापद हे अत्यंत आवश्यक असतं. आता आपल्याला या फायनाईट व्हर्बचे प्रकार पाहायचे आहेत. फायनाईट व्हर्बचे 2 प्रकार असतात किंवा 2 फॉर्म्स, रूप. आता ती 2 रूप कोणती? एक असतं रेग्युलर फायनाईट व्हर्ब्स म्हणजे रेग्युलर व्हर्ब्स. आता नियमित क्रियापदे कोणाला म्हणायचं? ज्या क्रियापदांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये म्हणजे V2 आणि V3 हे जी रूपं असतात क्रियापदाची, आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक क्रियापदाला 4 रूपं असतात. मूळ रूप ज्याला आपण बेस व्हर्ब असं म्हणतो, मूळ क्रियापद. त्यानंतर पहिलं रूप म्हणजे V1 ज्याला आपण प्रेझेंट टेन्स ऑफ द वर्ब असं म्हणतो. त्यानंतर दुसरं रूप म्हणजे भूतकाळी क्रियापद ज्याला आपण V2 असं म्हणतो, पास्ट टेन्स ऑफ द वर्ब. आणि तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल किंवा पास्ट ऑफ पास्ट क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण V3 असं म्हणतो. अशा पद्धतीनं क्रियापदाची 3 रूपं आहेत. तर ह्यातल्या दुसरं आणि तिसरं जे आहे म्हणजेच V2 आणि V3 जे आहे यामध्ये शेवटी ED किंवा T एवढाच प्रत्यय लागलेला असतो. अशा क्रियापदांना म्हणायचं रेग्युलर फायनाईट व्हर्ब्स किंवा रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे नियमित क्रियापदे. आता उदाहरणार्थ वॉक फक्त ED लागला का? टॉक म्हणजे फक्त ED प्रत्यय लावलाय. तसंच सेंड SEND, सेंड म्हणजे पाठविणे, त्याचा भूतकाळ आहे सेंट SENT. त्यानंतर लर्न LEARN, त्याचा भूतकाळ आहे लर्न NEARNT. म्हणजे ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये म्हणजे V2 आणि V3 मध्ये शेवटी फक्त ED किंवा T असा प्रत्यय लागत असेल आणि त्याचं दुसरा म्हणजे भूतकाळी क्रियापद आणि भूभूतकाळी क्रियापद तयार होत असेल त्या क्रियापदांना म्हणायचं रेग्युलर म्हणजेच नियमित क्रियापदे, रेग्युलर व्हर्ब्स. आता दुसरा जो फॉर्म आहे त्याला म्हणायचं इररेग्युलर किंवा स्ट्रॉंग व्हर्ब्स. इररेग्युलर व्हर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापदे. आता अनियमित क्रियापदे कोणती? ज्या क्रियापदांच्या म्हणजे पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप म्हणजे वर्तमानकाळी क्रियापद, भूतकाळी क्रियापद आणि भूभूतकाळी क्रियापद
म्हणजेच V1, V2 आणि V3 तिन्हीही वेगळे आहेत, काही संबंध नाही पाहिजे. ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन, इट, एट, इटन, म्हणजे अशा पद्धतीने तिन्ही क्रियापद वेगळे. टियर, टोअर, टॉर, त्यानंतर ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, म्हणजे तिन्ही रूप वेगळे आहेत. V1, V2 आणि V3. त्यानंतर ज्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप वेगळे आहे, म्हणजेच पहिलं रूप वेगळं आहे आणि दुसरं रूप वेगळं आहे, तिसरं रूप आणि दुसरं रूप सारखं आहे. अशा पद्धतीनं आता ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट हे दोन्ही रूप सारखे आहेत, म्हणजे V2 आणि V3 सारखे आहेत. त्यानंतर अशी क्रियापदं ज्या क्रियापदाचं पहिलं रूप आणि तिसरं रूप म्हणजेच V1 आणि V3 सारखे आहेत, मात्र V2 वेगळा आहे, अशा क्रियापदांना म्हणायचं इररेग्युलर व्हर्ब्स किंवा स्ट्रॉंग व्हर्ब्स. आणि ज्या क्रियापदांची तिन्ही रूपं सारखी आहेत, अशा पद्धतीने 4 प्रकारची जी क्रियापदं असतात त्यांना म्हणायचं इररेग्युलर किंवा स्ट्रॉंग व्हर्ब्स, अनियमित क्रियापदे. म्हणजे या क्रियापदामध्ये 1, 2 म्हणजे V1, V2 आणि V3 हे तिन्ही वेगळे आहेत. इथं V1 वेगळा आहे, V2 आणि V3 सारखा आहे. इथं V1 आणि V3 सारखा आहे, V2 वेगळा आहे, आणि इथं तिन्ही रूपं सारखे आहेत. अशा पद्धतीच्या क्रियापदांना, या 4 प्रकारच्या क्रियापदांना म्हणायचं इररेग्युलर किंवा स्ट्रॉंग व्हर्ब्स. अशा पद्धतीनं हा झाला पहिला प्रकार, फायनाईट व्हर्ब्स म्हणजे मर्यादित क्रियापदे. दुसरा प्रकार आहे इन्फानाईट किंवा नॉन फायनाईट. फायनाईट व्हर्ब्स. नॉन फायनाईट व्हर्ब्स कोणाला म्हणायचं? अमर्यादित क्रियापदे. आता अमर्यादित क्रियापदे म्हणजे काय? आपण फायनाईट व्हर्बच्या बाबतीत पाहिलं की वाक्याचा काळ तसंच सब्जेक्टचा पर्सन आणि नंबर यानुसार बदलणाऱ्या क्रियापदांना आपण मर्यादित क्रियापदे किंवा फायनाईट व्हर्ब्स असं म्हणतो. तसं हे नॉन फायनाईट व्हर्ब जे असतात त्यांना हे यांच्यामध्ये म्हणजे बदल होत नाही. अशानुसार ॲज पर द टेन्स ऑफ द सेंटेन्स किंवा नंबर म्हणजे एक वचन, अनेक वचन वगैरे असं, किंवा पर्सन प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष असं काही होत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल होत नाही. टेन्स किंवा नंबर आणि पर्सन ऑफ द सब्जेक्ट यानुसार बदल होत नाही किंवा जी क्रियापदं बदलत नाही त्याला म्हणायचं नॉन फायनाईट व्हर्ब्स, अमर्यादित क्रियापदे. आता हे बदल होत नाही, डू नॉट चेंज, द वर्ब्स विच डू नॉट चेंज, जे बदलत नाही, डू नॉट चेंज, ॲज पर द टेन्स ऑफ द सेंटेन्स, नंबर अँड पर्सन ऑफ द सब्जेक्ट, त्यांना म्हणायचं नॉन फायनाईट व्हर्ब्स. सांगितल्यानंतर प्रकार, आपल्या उदाहरणं सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, ते पहा, त्याच्यावर आपल्या लक्षात येईल नॉन फायनाईट व्हर्बची. आता या नॉन फायनाईट व्हर्बमध्ये पुन्हा 2 प्रकार असतात. ते 2 प्रकार कोणते? पहिला प्रकार असतो इन्फिनिटिव्हज, INFINITIVES. इन्फिनिटिव्हज म्हणजे मूळ क्रियापद किंवा मराठीत सुमंत असं म्हणतात. आता इन्फिनिटिव्हज किंवा मूळ क्रियापद हे कसे असतात? हे 2 प्रकारे वापरले जातात. एक विथ टू म्हणजे टू लावलेलं, विथ टू PO2, आणि विदाऊट टू म्हणजे टू लावलेलं आणि टू नसलेलं, विदाऊट टू म्हणजे बेअर. त्याला काय म्हणायचं? बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे विदाऊट टू लावलेलं, टू लावलेलं आणि टू न लावलेलं म्हणजेच बेअर इन्फिनिटिव्ह.
त्यानंतर इकडं दुसरा प्रकार आहे पार्टिसिपल्स, जे मी आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. पार्टिसिपल्स हे दोन प्रकारचे असतात, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणजे काय हे मी आपल्याला सांगितलेलं आहे पूर्वी ॲडजेक्टिव्ह शिकताना, पण तरीसुद्धा मी आता आपल्याला सांगणार आहे. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद, त्यानंतर इकडं पार्टिसिपल्स म्हणजे धातू साधिते, त्याला मराठीत म्हणतात. धातू साधितेमध्ये पुन्हा दोन प्रकार, ते म्हणजे कोणते? प्रेझेंट पार्टिसिपल, ज्याला आपण मराठीमध्ये वर्तमान काळी धातू साधित असं म्हणतो, आणि पास्ट पार्टिसिपल भूतकाळी क्रियापद किंवा क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच V3. अशा पद्धतीने दोन पार्टिसिपल्स असतात. त्या प्रेझेंट पार्टिसिपलला शॉर्टमध्ये आपण म्हणू शकतो V+ing, म्हणजे V+ing असं जर आलं तर त्याला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल हे कशाचं रूप आहे? नॉन फायनाईट वर्ब आहे, त्याच्यात बदल होत नाही. क्रियापदा वाक्याच्या काळाप्रमाणे किंवा कर्त्याच्या पर्सन किंवा नंबरप्रमाणे बदल होत नाही, ते आहे तसंच राहतं. मग याचे आपल्याला उपयोग आपण पाहायचे आहे. त्याचा पहिला उपयोग असतो प्रेझेंट पार्टिसिपलचा, जो मी आपल्याला ॲडजेक्टिव्ह शिकवताना सांगितला होता. प्रेझेंट पार्टिसिपल कॅन बी यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. मी आपल्याला उदाहरण दिलं होतं, स्विमिंग पूल. टू स्विम हे क्रियापद आहे, परंतु स्विमिंग हे ING लावलेला फॉर्म आहे क्रियापदाचा, पण त्याचा वापर मात्र आपण कशासारखा केला होता? स्विमिंग पूल म्हणजेच पोहण्याचा तलाव. पण तिथं V+ing याचा म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग आपण ॲडजेक्टिव्ह सारखा केला होता. आता दुसरा प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग असतो ॲज अ नाऊन, नाम म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. उदाहरण सांगतो मग आपल्या लक्षात येईल. स्विमिंग इज, कालचंच उदाहरण मी घेतो. स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. ॲक्च्युली टू स्विम हे क्रियापद आहे, परंतु त्याचा वापर आपण कशासारखा केला? नामासारखा केला. म्हणून इथं स्विमिंग हे काय आहे? ॲक्च्युली V+ing आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, यूज्ड ॲज अ नाऊन. त्याचा आपण वापर नाऊनसारखा केला. आणि तिसरा उपयोग जो आपल्याला सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स असे तिन्ही काळ दाखवण्यासाठी, कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी टू बीच्या रूपाबरोबर प्रेझेंट पार्टिसिपलचा म्हणजेच V+ingचा उपयोग केला जातो. ज्यावेळेला आपण काळ शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला परत सांगणार आहे मी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची रचना कशी असते, कंटिन्युअस पास्ट टेन्सची रचना कशी असते, कंटिन्युअस फ्युचर टेन्स कशी रचना असते, या पद्धतीने असे हे तीन उपयोग आहेत प्रेझेंट पार्टिसिपलचे. आता पास्ट पार्टिसिपलचा पहिला उपयोग म्हणजे जो मी आपल्याला ॲडजेक्टिव्ह शिकताना सांगितला होता, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ अ वर्ब कॅन बी यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, विशेषण म्हणून वापरलं जाऊ शकतं. उदाहरण सांगतो मी मग आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ क्रियापद घ्यावं आपण. ब्रेक, ब्रेक म्हणजे तुटणे, ब्रोक म्हणजे तुटले, आणि ब्रोकन म्हणजे तुटलेले. म्हणजे ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ब्रोकन हे तिसरं रूप आहे क्रियापदाचं, ब्रेक या क्रियापदाचं. पण त्याचा वापर मी कसा करतो? ब्रोकन चॉक म्हणजे तुटलेला खडू. म्हणजे इथं खडू हे नाम आहे, म्हणजे वस्तू आहे, म्हणून या तुटलेला खडू म्हणजे तुटलेला हा शब्द किंवा ब्रोकन हा शब्द खडूबद्दल माहिती सांगतो, चॉकबद्दल माहिती सांगतो, म्हणून तो ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजेच त्याचा पास्ट पार्टिसिपलचा उपयोग आपण कशासाठी केला? विशेषणासारखा केला. आणि दुसरा त्याचा उपयोग
जो आपल्याला सर्वांना माहीत आहे. पास्ट पार्टिसिपल इज यूज्ड इन परफेक्ट प्रेझेंट टेन्स, इन परफेक्ट पास्ट टेन्स, इन परफेक्ट फ्युचर टेन्स अँड ऑल्सो इन परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, म्हणजे चालू काळ तसेच पूर्ण काळ आणि चालू पूर्ण काळ दर्शवण्यासाठी या पास्ट पार्टिसिपलचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीनं आपण पास्ट पार्टिसिपलचे दोन उपयोग पाहिले. पहिला उपयोग ॲज अन ॲडजेक्टिव्ह आणि दुसरा उपयोग टू शो परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ दाखवण्यासाठी पास्ट पार्टिसिपलचा उपयोग केला जातो. ज्यावेळेला आपण काळ शिकणार आहोत त्या काळामध्ये आपण परत हे उपयोग पाहणार आहोत. तिथं आपल्याला पास्ट पार्टिसिपलची माहिती पुन्हा येणार आहे. थँक्यू.